नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी चले आओ जी पवन कुमार हमारे आगे चले आओ
समाधान सर्व सुखालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही देहेची विदय भोगू दशा सर्व सुखालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निरूप पुण्यांगा सर्व सुखालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो विठ्ठल कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट देहूचे निवासस्थानी असलेले विश्ववंद महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगत वंदनीय संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी अल्पसा परिचय देणं गरजेचं आहे. आज मला वाटतं प्रथम दिवस कीर्तनाचा आणि माझं पहिलंच कीर्तन या ठिकाणी, तर ज्यांच्यामुळे मला इथं ही सेवा करण्याची संधी मिळालेली आहे असे आमचे म्हणजे माझ्या माहेरचेच आमचे जवळचे काकाच लक्ष्मण काका साठे, तसेच आमच्या काकू सुद्धा त्यांनी खूप आग्रह केला की तो कीर्तनालय त्यांची खूप इच्छा होते की कीर्तन ऐकण्याची. आणि आज इथं येऊन म्हणजे बघितलं तर खरोखर कारण पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस म्हटल्यानंतर आयोजक नियोजनाची खूप या ठिकाणी पळपळ होत असते. बघितलं मी आल्यानंतर जो सप्ताह ज्यांच्या आयोजकाखाली म्हणजे यांनी होतो त्यांचं नाव आपलं विठ्ठल मुंजाजी समित्रे तसेच आमच्या ताई सारिका विठ्ठल समित्रे आणि ज्यांच्या आपण मुखातून कथा ऐकतो असे आमचे हरिभक्त पारायण सुनील महाराज गवारे, तसेच आमचे गायनाचार्य मंडळी दीपक महाराज असतील, यादव महाराज, दीपक महाराज, काका महाराज भुजने, योगेश महाराज, पांचाळ महाराज, महेश महाराज मोकुटे, मृदंगाचार्य हरिभक्त पारायण आमचे माधव महाराज, गौरव महाराज आहेत का याच्यावर, गौरव महाराज असतील. तसेच माझ्यासोबत जे या ठिकाणी आलेले आहेत आमचे पैठणचे हरिभक्त कार्यात सुप्रसिद्ध कीर्तनकार आमचे दत्ता महाराज खिंडकर या ठिकाणी माझ्यासोबत आलेले आहेत आणि त्यांचेच विद्यार्थी ते सुद्धा त्यांच्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत आणि माझ्यासोबत माझे पती देखील आहेत कारण त्यांची साथ मला आहे म्हणून मी इथपर्यंत आलेले आहे. त्यांनीच मला लग्न झाल्यानंतर मला हे कीर्तनाचा अभ्यास त्यांनीच मला करून दिला कारण त्यांचा जर मला या ठिकाणी साथ संगत नसती तर मी आज या ठिकाणी उभी नसती आणि त्यांचं पण सुद्धा मी खूप आभार व्यक्त करते. आणि तसेच माझ्या समोर बसलेल्या सगळ्या माता माऊली असतील, पुरुष मंडळी असतील, सगळ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करते. लाडकी लेक मी संतांची लाडकी लेक मी समाधान सर्व सुखालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो. तुकोबाराय सांगतात पहिला दिवस असल्या कारणानं पहिल्या दिवसाची सुरुवात ही नामपर प्रकरणात अभंग या ठिकाणी घ्यावा लागतो म्हणून
माझ्याच्यानं जेवढं शक्य होईल तेवढं मी त्या अभंगाचं चिंतन करते, कारण वेळ खूप कमी राहिलेला आहे. कारण पहिला दिवस असल्यामुळे खूप गडबड घाईने सगळं आयोजन नियोजन साऊंड सिस्टीम वगैरे मंडप डेकोरेशन खूप येतं. या ठिकाणी सुंदर प्रकारे नियोजन केलेलं आहे, पण मधीच टँकरला सुद्धा आजच यायचं होतं, म्हणजे पाण्याचा काहीतरी प्रॉब्लेम दिसतो, त्यामुळे काही हरकत नाही. तर असं पण खूपच आल्यानंतर खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी वातावरण बघून आनंद वाटला. खरोखरच छान प्रकारे काकांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे, असो त्यांचे सुद्धा धन्यवाद मानते. तर माझे तुकोबारा या ठिकाणी सांगतात की सदा नामचित्त सदा नामघोषा करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान. तुकोबाराय सांगतात की आपण जर त्या भगवान परमात्म्याचं सारखं जर नामस्मरण केलं, सदा नामस्मरण केलं, तर आपल्या देहाला काय होतं, स्थिरता प्राप्त होते. या ठिकाणी सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान. या ठिकाणी आपल्याला समाधान मिळतोय की बाबांनो, त्या देवाच्या अखंड नामचिंतन केल्यानं, त्या देवाचं अखंड नामस्मरण केल्यानं या ठिकाणी आमच्या हरिभक्त पारायण यांच्या सुनील महाराज भागवत कथा श्रवण यांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी करतो, यांचे सुद्धा खूप धन्यवाद मानते. तर तुकोबाराय सांगतात की आपण जे भगवंताचं नामचिंतन करतोय, भगवंताचं नामस्मरण करतोय, त्यांना आपल्या या जीवाला आपल्या या आत्म्याला काय होतं, समाधान प्राप्त होतं. माझ्या तुकोबारायाचं एवढं नामचिंतन होतं, एवढं नामचिंतन होतं की तुकोबारायांकडे त्या काळचे तुकोबाराय खूप श्रीमंत होते. खूप श्रीमंत असताना देखील तुकोबारायांनी काय केलं होतं, आपल्या संसाराला लात मारली होती आणि कुठं जाऊन माझ्या देवाचं नामस्मरण करायचे, भंडारा डोंगरावरती. आणि भंडारा डोंगरावरती नामस्मरण करत असताना त्यांच्या पत्नी त्यांना एवढ्या शिव्या द्यायच्या, एवढ्या त्यांच्याशी दररोज भांडायच्या, पण तरी देखील माझ्या तुकोबारायांनी त्या भगवंताचं नामचिंतन काही सोडलं नाही. आपण असं करू का, नाही करणार. आजकाल तर या कलियुगामध्ये बघितलं गेलं तर संसार खूप खूप महत्वाचा असं वाटतोय. कारण आता देवाचं देवदेव कुणाला नकोसा वाटतं, काहीच असं देवाचं नामस्मरण करायला देवाला थोडासा वेळ द्यायला नको वाटतंय. आपल्याला एवढा मोठा देह त्या देवाने फुकट अर्पण केला, त्याचा 1 रुपयाही घेतला नाही, आणि आपण त्यांच्यासाठी अर्धा तास सुद्धा देऊ शकत नाही, अर्धा तास सुद्धा त्या ठिकाणी त्या देवाच्या नामचिंतनासाठी देऊ शकत नाही. खरोखर आपलं दुर्भाग्य आहे. पण तुकोबाराय सांगतात की त्या देवाचं नामस्मरण करा, नामचिंतन करा, तरच आपल्या या देहाला आपल्या या जीवाला स्थिरता प्राप्त होते किंवा समाधान मिळतं. एकदा काय झालं, माझ्या तुकोबाराय भजनामध्ये म्हणा नामचिंतनामध्ये म्हणा एवढे दंगून गेले होते की त्यांनी त्या संसाराला लात मारली होती. एवढी श्रीमंती असताना देखील त्यांची सगळी श्रीमंती त्या ठिकाणी निघून गेली होती. त्यांच्याकडे खाण्याचा सुद्धा प्रश्न उभा राहिला होता, खाण्याचा सुद्धा प्रश्न उभा राहिला होता. तर एकदा त्यांच्या गावातील जमीनदारांनी काय केलं की म्हणे, तुकोबाराया तुमच्याकडे एक मी काम देतो. कोणतं काम, तुम्ही असं सुद्धा या ठिकाणी भंडारा डोंगरावरती जाऊन भजन करता म्हणे, तर तुम्ही एक काम करा, माझ्या शेतातली त्या ठिकाणी ज्वारी राखण्यासाठी या. आणि ज्वारी राखण्यासाठी तुकोबाराय हो म्हटले, कारण त्या जमीनदाराला सांगितलं मी असा तरी भंडारा डोंगरावरती जाऊन भजन करतोय, त्या देवाचं नामचिंतन करतोय, आणि ज्वारी राखता राखता मी माझ्या त्या भगवंताचं त्या ठिकाणी सुद्धा भजन करू शकतो, काही हरकत नाही, मी तुमची ज्वारी राखण्यासाठी तयार आहे. ऐका बरं का ताईनं, खूप सुंदर असा प्रसंग आहे या ठिकाणी. माझे तुकोबाराय ज्वारी राखत असताना एवढं सुंदर गायन करायचे, एवढे सुंदर भजन म्हणायचे, एवढं सुंदर त्या देवाचं नामचिंतन करायचे. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, बोलावा विठ्ठल. अशा सुंदर
सुंदर प्रकारे माझे तुकोबाराय ते ज्वारी राखता राखता भजन करायचे. पण त्या भजनामध्ये पाखरं सुद्धा नाचायला लागली होती आणि पाखरं सुद्धा नाचत असताना कुणी त्या चोचीने माझ्या तुकोबारायाच्या विण्यावरती असे पाय हाणायचे, कुणी चोचीना विणा वाजवायचे. अशा प्रकारे त्या ठिकाणी ते पक्षी सुद्धा त्या ठिकाणी त्या तुकोबारायांच्या भजनामध्ये नाचू लागले. तेव्हा माझे तुकोबाराय त्या पक्ष्यांना म्हणतात, अरे माझ्या रक्त नात्याचे सोयरे देखील या ठिकाणी माझ्या भजनाला आले नाही आणि तुम्ही पक्षी असताना देखील या ठिकाणी माझ्या भजनामध्ये नाचू लागले, माझ्यासोबत भजन गाऊ लागले. किती मोठं भाग्य. तेव्हा माझे तुकोबाराय त्या पक्ष्यांना म्हणतात की या ठिकाणी तुम्हीच माझे या ठिकाणी सोयरे झालेले आहेत. तुम्ही आम्हा सोयरे वनचरे वृक्षावरी, आम्हा सोयरे वनचरे आम्हा सोयरे वनचरे वृक्षावरी, आम्हा सोयरे सुस्वरी आळवी पक्षिणी सुस्वरी आळवी तिरुक्षवल्ली, आम्हा सोयरे वनचरे वृक्षावल्ली, आम्हा सोयरे वनचरे सुरे आळवे सुरे आळवे वृक्षावल्ली, आम्हा सोयरे वनचरे वृक्षावल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षावल्ली आम्हा सोयरे वनचरे. त्या ठिकाणी तुकोबाराय त्या पक्ष्यांनाच आपले सगळे सोयरे त्या ठिकाणी त्यांनी मानलं होतं. कारण एवढे ते भक्ती करायचे की त्यांच्या नामस्मरणामध्ये त्यांच्या भक्तीमध्ये त्या ठिकाणी पक्षी सुद्धा गंगून गेले होते. आणि असं करत असताना त्या पक्ष्यांनी त्या ज्वारीला एक दानाही सुद्धा नव्हता ठेवला. सगळी ज्वारी त्या ठिकाणी खाऊन घेतली. तेव्हा त्या ठिकाणी ते जमीनदार आले आणि जमीनदाराने पाहिलं. तेव्हा जमीनदाराला राग आला, म्हणे तुकोबाराय हे तुम्ही काय केलं. तेव्हा तुकोबाराय सांगतात की काय झालं, मी तुम्हाला या ठिकाणी ज्वारी राखायची सांगितली होती आणि तुम्ही या ठिकाणी पक्ष्यांना सारी ज्वारी खायला सांगितली. तुम्ही माझ्या मुलाबाळाचा मोठ्या पोटाचा प्रश्न या ठिकाणी उभा केला. आत्ताची आत्ता मला माझी या ठिकाणी 20 पोते ज्वारी हवी. तेव्हा तुकोबाराय त्यांना सांगतात की माझ्याकडे एवढी ज्वारी कुठून येणार, माझ्याकडे द्यायला तुम्हाला काहीच नाही आणि एवढं मोठं धान्य मी कसं देऊ, कुठून देऊ. तेव्हा त्या जमीनदारानं सांगितलं की तुकोबाराया तुमचं घर या ठिकाणी ज्या घरामध्ये तुम्ही राहता ते राहतं घर आत्ताची आत्ता विकून टाका. तेव्हा तुकोबाराय सांगतात की ते घर सुद्धा मी विकून टाकू शकतो, पण थोडा वेळ थांबा. कधी, माझी पत्नी माहेरी गेल्यानंतर ते घर मी विकून टाकतो आणि तुमचं ज्वारीचं या ठिकाणी बरोबरी करते. त्यावेळेस माझ्या त्या जगाच्या मालकाला राहायला जातं का. तेव्हा माझा जगाचा मालक त्या ठिकाणी तुकोबारायांची मदत करण्यासाठी आला. म्हाताऱ्याचं रूप घेऊन त्या ठिकाणी आला आणि जमीनदाराला सांगितलं, जमीनदार काय झालं म्हणे. तेव्हा त्या जमीनदाराने त्या म्हाताऱ्या माणसाला सांगितलं की तुकोबारायांना मी ज्वारी राखायची सांगितली होती आणि तुकोबारायांनी सगळी ज्वारी त्या पक्ष्यांना खाऊ घातली. आज माझी एवढी मोठी ज्वारी होणार होती, त्या ठिकाणी एक पोत सुद्धा ज्वारी होणार नाही. तुकोबारायामुळे माझं सगळं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे, म्हणून मला आत्ताची आत्ता ती ज्वारी मला या ठिकाणी पाहिजे. तेव्हा ते म्हातारे बाबा म्हणजे ते कोण होतं, साक्षात भगवान परमात्मा होते. पण त्यांनी सांगितलं की एक काम करा म्हणे, अगोदर आपण त्या ज्वारीचं खळ करू. खळ कळतंय ना, इथं कळतंय ना, काही खेड्यातले असतील पण शेतातलं काम तर माहित असेल, नाही माहित नसेल एखाद्या वेळेस, इथं सगळे शेतीतले लोक असल्यामुळे. पण तरी सुद्धा त्या ज्वारीचं त्या ठिकाणी खळ केलं आणि खळ केल्यानंतर 1 पोते म्हणा, 2 पोते म्हणा, 3 पोते म्हणा, असं बघता 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 50 पोती ज्वारी त्या ठिकाणी झाली. तेव्हा जमीनदारानं त्या तुकोबारायांचे पाय धरले, म्हणाले तुकोबाया माझं चुकलं, या ठिकाणी मला 2-3 पोते ज्वारी झाली असती, पण मी तुम्हाला ओळखलं नाही, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, मला एवढी मोठी पोते ज्वारी झाली, मी खरोखर चुकलो. आणि त्यावेळेस
तुकोबारायांचे त्या जमीनदाराने पाय धरले आणि एकच म्हणाले, धन्य तुकोबा समर्थ. धन्य तुकोबा समर्थ, 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 धन्य तुकोबा सर्वांनी यांच्यासाठी एकदा जोराने टाळ्या वाजवा. खूप सुंदर असं उंच स्वरात म्हणणं सोपं नाही महाराज. घशाचं आम्हाला आमचं माहिती आहे, बसणाऱ्यांना काय. तुमचं पण आभार मानते, कारण तुम्हाला पण ऐकावं लागतं. तुमची काही चुक नाही. बसू बसू पाठ वगैरे पाय ते दुखत असतील तुमचे पण, त्यामुळे पण एवढ्या उंच स्वरात म्हणायचं म्हणजे खूप कठीण जात आहे. खूप सुंदर असा आवाज आहे. असो तर या ठिकाणी माझ्या तुकोबारायांचे त्या जमीनदाराने पाय धरले आणि त्या ठिकाणी एकच म्हणाले की धन्य तुकोबा समर्थ, तेने केला हा पुरुषार्थ. खरोखर माझे तुकोबारे खरंच धन्य होते, कारण त्यांच्याकडे एवढी जहागिरी असताना सुद्धा, एवढे श्रीमंत असताना देखील त्यांनी त्या श्रीमंतीला लाथ मारली आणि आपल्या त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये भंडारा डोंगरावरती जाऊन भजन करायचे, कीर्तन करायचे. आणि म्हणूनच माझे तुकोबाराय सांगतात की त्या भगवंताच्या नामचिंतन केल्यामुळे आपल्याला समाधान मिळते. हेच अभंगाच्या प्रथमच्या करू हरी कथा. नामस्मरणामध्ये त्या ठिकाणी आपलं समाधान आहे असं माझे तुकोबारे या ठिकाणी सांगतात. तुकोबाला त्यांचं स्वतःचं सुद्धा त्या ठिकाणी भान राहिलं नव्हतं. आपलं एक कुटुंब आहे, आपली पत्नी आहे हे देखील ते त्या ठिकाणी विसरून गेले होते आणि त्या भंडारा डोंगरावरती उपाशी तापाशी
देवापाशी जाऊन अनवाणी पायाने त्या ठिकाणी जाऊन डोंगरावरती एका झाडाखाली निवांत त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचे. त्यांची पत्नी तुकोबारायाने एवढी शिव्या द्यायची, दररोज भांडण करायची, तरी देखील तुकोबारायाने आपलं त्या ठिकाणी नामचिंतन काही सोडलं नाही. तरी पण माझी तुकोबारायांची पत्नी त्या ठिकाणी तुकोबारायासाठी डोंगरावरती भाकरी घेऊन जायची आणि भाकरी घेऊन जात असताना एक दिवस काय झालं, त्यांच्या पायामध्ये काटा रुतला होता आणि काटा रुतल्या असल्यानंतर त्या तुकोबारायांच्या पत्नीने त्या विठोबारायाला शिव्या दिल्या होत्या. एवढा हक्क त्यांचा होता, कारण त्यांची सुद्धा भक्ती त्या ठिकाणी एवढी होती, त्यामुळे त्यांचा एवढा हक्क होता की साक्षात त्या भगवान पांडुरंगाला त्या शिव्या देत होत्या. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी स्वतः भगवान पांडुरंग त्या तुकोबारायांच्या पत्नीच्या पायातील काटा काढण्यासाठी स्वतः भगवान पांडुरंग त्या ठिकाणी अवतरले. आणि एक सुंदर या ठिकाणी वर्णन आलेलं आहे, रुतला पायी काटा या वाटा या नंदाचा कारटा होता जोडीला. रुतला पायी काटा या वाटा या नंदाचा कारटा होता जोडीला. होता जोडीला धनवंती आले जोडीला. होता जोडीला धनवंती आले जोडीला. बाई 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 या नंदाचा कारटा या नंदाचा कारटा होता जोडीला. त्या ठिकाणी स्वतः भगवान पांडुरंग त्या जिजाईच्या पायातील काटा काढण्यासाठी त्या ठिकाणी अवतरले. पण तुकोबारायांच्या पत्नीनं काही तुकोबारायांना शिव्या देण्याचं काही बंद केलं नाही, कारण एखाद्याचा स्वभावच असतो. महाराज या ठिकाणी आहे का कुणाची पत्नी अशी? आहे का महिला मंडळ? आहे का इकडून पुरुष मंडळी बसलेले? देता का तुम्ही शिव्या? तुमचा हक्क आहे का तेवढा? देत पण असतील घराच्या आत असं. तर त्या ठिकाणी तुकोबारायांच्या पत्नीचा एवढा त्या ठिकाणी हक्क होता की त्या भगवान पांडुरंगाला शिव्या जरी दिल्या तरी सुद्धा ते भगवान पांडुरंग त्या ठिकाणी त्यांना प्रसन्न झाले होते. कारण एखाद्याचा स्वभाव असतो, तो स्वभाव काही केल्या बदलत नसतो. मुळे स्वभाव जाईना, मुळे स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, स्वभाव जाईना. लक्षात आहे कुणाचा स्वभाव कसा आणि कुणाचा स्वभाव कसा असतो ते. एक भिकारीन गावामध्ये चालत असताना सुया घे, पोत घे, फणी घे, तुझ्या बाळाला काय घे, खुळखुळा घे. मी नाही बरं का, मी नव्हते म्हणत. तुम्हाला वाटतं बरे आले फुकट पैठणवरून, मी नव्हते म्हणत. कोण? ती भिकारी. त्या ठिकाणी ती भिकारी गावामध्ये फिरत असताना सुया घे, पोत घे, फणी घे, तुझ्या बाळाला खुळखुळा घे असं म्हणत म्हणत एक सुंदर दिसायला एवढी सुंदर ती मुलगी होती की त्या ठिकाणी गावातून जात असताना एका राजाची नजर त्या मुलीवर पडते. आणि त्या राजाची नजर त्या मुलीवर पडतात. तो राजा काय म्हणतो की लग्न करेन तर याच मुलीशी मी लग्न करणार आहे. कारण ती भिकारी कशामुळे होते? त्या ठिकाणी तिचा नाविलाज होता, त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न होता. म्हणून त्या ठिकाणी ती त्या गावामध्ये हिंडून आपल्या पोटा पाण्याची त्या ठिकाणी सोय करत होती. पण त्या राजाला ती मुलगी त्या ठिकाणी पसंत पडली आणि तो राजा त्या भिकारणीच्या घरी गेला आणि भिकारणीच्या वडिलाला म्हणतात की तुमची मुलगी आम्हाला
बायको करायची आहे, तुमच्या मुलीशी आम्हाला लग्न करायचं आहे, तेव्हा तो मुलीचा बाप, त्या भिकारीच्या मुलीचा बाप काय म्हणतो की मुलीला जाऊन विचारा तिला तिची तयारी आहे का नाही, तिला आवडतं की नाही. त्यावेळेस तो राजा त्या मुलीला विचारतो. असं घडत असताना तो राजा म्हणतो मी या ठिकाणचा राजा आहे आणि तुम्ही माझं इकडून तिकडून मी काय फुटबॉल आहे का, याला विचारा त्याला विचारा. तेव्हा त्या मुलीच्या बापाने विचार केला आपली परिस्थिती या ठिकाणी खूप गंभीर आहे, बिकट आहे आणि राजाच्या घरी ती जात आहे, याच्यात काही दुःख नाही. कोणत्या आई वडिलाला वाटतं की आपली मुलगी ही गरीब घराण्यात जावं? वाटतं का इथं कुणाला? नाही ना, नाही वाटत ना का? वाटतंय नाही ना, कुणाला पण वाटतं, कोणत्याही आई वडिलाला वाटतं की आपली मुलगी ही सुखात नांदावं, श्रीमंताच्या घरची सून व्हावं, डोक्यावर कर्ज का असाना, पण शेती नको. आणि अगोदर तर शेती विचारत किती एकर शेती कशाला पाहिजे मग? मुलगा जेव्हा बघायला जातात, नोकरी आहे का, सरकारी नोकरी आहे का, शेती, मग शेती कशासाठी लागते बरं? शेतीचं जाऊ द्या, आहे शेती, आमची मुलगी शेतात अजिबात काम करणार नाही, मग शेती कशाला हवी, कशाला पाहिजे असं. पण त्या ठिकाणी ती भिकारणीची मुलगी राजाच्या घरी गेली आणि त्या राजाची कोण झाली महिला मंडळ? झोपल्या नाहीत ना? हा, मग भिकारणीची मुलगी कोण झाली? राजाची बायको झाली. आणि त्या ठिकाणी ती राजाच्या घरी गेली. राजाच्या घरी गेल्यानंतर सगळ्या विधीनुसार त्या ठिकाणी घरी गेल्यानंतर तिला एक सवय होती, ती सवय काही केल्या राहत नव्हती. कोणती सवय? तर सगळ्या विधीनुसार त्या भिकारीला घरामध्ये घेतलं आणि घरामध्ये घेत असताना ते नाव वगैरे काहीतरी घेतात, तुम्हाला माहिती असेल. तर ते नाव घेत असताना, घेऊ का मी नाव, घेऊ का पहिला म्हणतो, घेऊ का तुम्ही घेता का मी घेऊ का? लक्षात ठेवा बरं का. पांढऱ्या दुधाची मऊ साय. आता ही भिकारणीची मुलगी कोण झाली होती? राजाची बायको झाली होती. आणि राजाची बायको झाली असताना देखील तिला एक सवय होती, तर ती नाव घ्यायला सुरुवात करते. पांढऱ्या दुधाची मऊ साय, पांढऱ्या दुधाची मऊ साय. त्या राजाचं नाव काय होतं? हरिश्चंद्र राजा. हरिश्चंद्र राजाचं नाव घेते भाकार वाडग माय. आता मला सांगा, ती कोणाची बायको झाली होती? राजाची कांता ठिकाणी गेली नाही. हा स्वभाव असतो माणसाचा. एक नाथ महाराजांनी सुंदर सांगितलेला आहे, आधी होते दासी पट्टगाने केले पिसी, इथे हिंडाने राहीना मुळ स्वभाव जाईना, इथे हिंडाने राहीना मुळ स्वभाव
काही तो स्वभाव काही जात नसतो. कुणाला खूप भांडायची सवय असते तर कुणाला काहीही करायची सवय असते. म्हणून हा स्वभाव मात्र काही बदलत नाही. या ठिकाणी तो स्वभाव मात्र तसाच राहतो. पण माझ्या तुकोबारायांच्या पत्नीचा सुद्धा स्वभाव खूप कर्कश होती. पण तुकोबाराय सांगतात की ती कर्कश आहे म्हणून बरं आहे, कारण ती जर कर्कश नसती तर मला या ठिकाणी माझ्या त्या भगवान पांडुरंगाचं नामचिंतन करता आलं नसतं. ती मला शिव्या देऊ, काही करू, कितीही बोलू, पण तिच्यामुळे मी आज या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू शकतोय. त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये त्या ठिकाणी मला समाधान मिळतंय आणि त्या ठिकाणी तिचंच खूप या ठिकाणी मला मोलाचं योगदान आहे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात की संसारामध्ये काहीही सुख नाही. संसार जर करायचा असेल तर हा संसार एकट्याचा नाही, एकट्याने संसार होत नसतो. हा दोघांनी मिळून संसार करायचा असतो. त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात की काही एक उदाहरण, काहींचा स्वभाव असतो असा असतो की काहीला कितीही काहीही बोला पण त्यांच्या चेहऱ्यावर कधी हसू येत नसतं. ते कधीच हसत नसतात. हसत चला ना बाबांनो, हसल्याने आपलं मन प्रसन्न राहतं आणि आपण सुद्धा त्या ठिकाणी फ्रेश वाटतं. आपल्याला हसल्यावर जीवनामध्ये आल्यानंतर, या भूतलावरती जन्माला आल्यानंतर आपला स्वभाव असा, आपण असो कसंही असो, पण त्या देवाने आपल्याला एवढा मोठा देह दिलाय ना, आपल्याला एक दिवस तर वरती जायचं. पण या ठिकाणी आनंदाने जगा, आनंदाने राहायला शिका. आनंद या जीवनाचा सुगंध परी माझे भगवान पांडुरंग देखील म्हणतात, रुक्मिणी मातेला म्हणतात की रुक्मिणी, तुझ्याशिवाय मी या जगाचा भार उचलू शकत नाही, तुझ्याशिवाय मी या ठिकाणी अधूर आहे. तेव्हा त्या रुक्मिणीला साक्षात भगवान पांडुरंग म्हणतात, तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. माझे भगवान पांडुरंग देखील रुक्मिणी मातेला म्हणतात की रुक्मिणी, तुझ्या विना हा वैकुंठाचा कारभार मला काही सुचत नाही, मला हा उचलत नाही. कारण आजकाल या ठिकाणी पाप खूप वाढलेला आहे आणि पुण्य
खूप कमी झालेला आहे. बाबांनो, आपण या ठिकाणी जन्माला आलोय. ही कुणाची भूमी आहे? संतांची भूमी आहे. या ठिकाणी अनेक संत जन्माला आलेले आहे. अनेक संतांची पावलं या पृथ्वीला लागून गेलेली, ह्या महाराष्ट्राच्या मातीला लागून गेलेली आहे. आणि म्हणून आपण या संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहे. आणि म्हणून तर आपण त्या देवासाठी नाही जास्त वेळ देता आला, कमीत कमी दिवसातून अर्धा तास तरी त्या भगवान पांडुरंगाच्या नामचिंतनासाठी द्यायला हवा. म्हणून तर माझे तुकोबाराय सांगतात, भगवान पांडुरंगाचं नामचिंतन करा. आणि नामचिंतन करूनच आपल्याला एक दिवस का होईना ते साक्षात भगवान पांडुरंग आपल्याला प्रसन्न होतील. आणि हा संसार सुद्धा एकट्याने होत नसतोय, तो दोघांनी मिळून करायचा असतोय. आणि दोघांनी मिळून केला तरच हा संसार कडीला लागत असते. तरी सुद्धा संसारामध्ये सुख मिळतंय का? नाही मिळत. सुख मिळत नाही. कसलं सुख मिळत नाही? म्हणून तर माझ्या तुकोबारायांनी संसाराला त्या ठिकाणी लात मारली होती. आणि या ठिकाणी तुकोबाराय शेवटी सांगतात की, शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे तुका म्हणे आम्ही झालो अग्नी, तुका म्हणे आम्ही झालो अग्नी. सर्व अलंकार, सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार. आनंदी
वंदे आपल्याला आजचा दिला होता, पण आज प्रथम दिवस असल्या कारणानं सगळं आयोजन नियोजन करण्यामध्ये सगळा दिवस जातोय. आणि तरी देखील पहिला दिवस असून देखील खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी वातावरण तयार केलेलं आहे. आणि म्हणजे खरं तर पाहिलं गेलं तर काही काही ठिकाणी असं नियोजन नसतं, एवढे सुंदर गायनाचार्य असतील, वादक असतील, पण खरोखर इथं आल्यानंतर सुंदर प्रकारे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. म्हणून सर्व आयोजकाच्या ठिकाणी मी खूप आभार व्यक्त करते. आणि जाताना एकच सांगते, माझे तरुण मुलं असतील किंवा तरुण मुली असतील, आजकाल खूप असे वाईट प्रसंग दिसून येतात, जगामध्ये चाललेले आहेत, कानामध्ये काहीही ऐकण्यात येतात. असं काहीही करायचं नाही की जेणेकरून आपल्या आई वडिलांची मान खाली घालावी लागेल. आपल्या आई वडिलांना रस्त्याने जात असताना आपल्या आई वडिलांना असे सरळ ताट मान करून त्या ठिकाणी चालायला पाहिजे. असं काहीतरी नाव कमवा त्या ठिकाणी आपल्या आई वडिलाला रस्त्याने असे सरळ मान करता येईल. असं काहीही करू नका जेणेकरून आपल्या आई वडिलाला मान खाली घालावी लागेल. त्या आई वडिलामुळे आपण हे जग पाहायला आपल्याला भेटतंय. आणि ते आई वडीलच असतात की आपल्या मुलीचं कधीही ते त्या ठिकाणी ते हित बघतात. वाईट करण्याचं त्यांच्या मनामध्ये काहीही नसतं, कारण ते आई वडील असतात. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, असं काहीही कृत्य करू नका जेणेकरून आपल्या आई वडिलाला त्या ठिकाणी मान खाली घालावी लागेल. एक सुंदर कविता या ठिकाणी बापावरची गायलेली आहे, तुमच्या पुढे एकदा गाऊन लागते आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम करते. काळ मेघवानी ओरामधी माया त्याच्या, काळ मेघवानी डोळ्यातलं पाणी त्याच्या, झिजू झिजू गाडा हाकला हुंडामध्ये सुजाच्या, कैना वाटला घडीभर तू थांब गड, ऐक त्याची धाकर लई अवघड हाय गड. उमगया बापर लई अवघड हाय गड. उमगया बापर लई अवघड हाय गड. उमगया बापर. त्या बापाची कधीही मान खाली झाली नाही पाहिजे, असं कधीही माझ्या मुलींना किंवा माझ्या बहिणी असो असं कधीही त्या ठिकाणी वागायचं नाही. आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलोय, आपण त्या जिजाऊच्या लेकी आहोत. त्यांनी जसे कार्य केले ना तसंच आपण सुद्धा या ठिकाणी कार्य केले पाहिजे. या ठिकाणी ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय आणि प्राणप्रिय ही माय
होते आणि माझ्या तोंडून काही अपशब्द निघलेले असतील किंवा चुकीचे शब्द निघलेले असतील, तुमची मुलगी समजून मला माफ करा. आहे ना तुमची मुलगी? माता माऊलीन आहे ना तुमची मुलगी? ज्याला एक असेल त्यांना दुसरी समजा, ज्याला दोन असेल त्यांना तिसरी समजा, ज्याला तीन असेल त्यांना चौथी समजा, ज्याला मुलगीच नसेल त्यांना मला घरी दत्तक घेऊन जा. जमल का? जमल का? आहे ना तुमची मुलगी? देता का मग तुमच्या घरातले पोत वगैरे काही नको मला. मग सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे असला एवढंच मला खूप मोठं झालं. आणि या ठिकाणी खरोखर आल्यानंतर खूप असा आनंद या ठिकाणी वाटला. आणि एक सांगायचं राहून गेलं, आमच्या चिमुकल्यांचे नाव काय नाही बाळा तुझं? रुद्राक्ष आणि हा वेदांत. एवढे चिमुकले देखील या ठिकाणी संपूर्ण कीर्तन होईपर्यंत या ठिकाणी ते उभा आहेत. त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. कारण ह्या वयामध्ये ते इथं उभा आहे. त्यांच्यावर असे चांगले संस्कार घडवण्यात येतात. कारण एवढा वेळ उभा राहणं शक्य नाही. मुलांना झोप येते हो, लहानसा जीव आहे त्यांचा, पण तरी देखील त्यांनी पापण्या सुद्धा लावल्याने खूप सुंदर प्रकारे टाळ वाजवून त्या ठिकाणी तो आनंद या ठिकाणी व्यक्त करत होता. असं पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणी